नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी एकूण 25 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेत. कोणते तर सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवर आधारित हे प्रश्न आहेत. तर विद्यार्थ्यांनो, पहिला आपला महत्त्वाचा प्रश्न घेऊयात आपण थोडाही वेळ वाया न घालवता. तर महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सदानंद दाते. कोण? तर सदानंद दाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तर याविषयी आपण एक्सप्लेनेशन पाहून घेऊयात, स्पष्टीकरण. तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आहेत आणि पदभार तर त्यांनी 3 जानेवारी 2026 रोजी रश्मी शुक्ला यांच्याकडून राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर पार्श्वभूमी, तर सदानंद दाते हे 1990 बॅचचे महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ IPS अधिकारी आहेत आणि यापूर्वी ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक देखील होते. आणि वैशिष्ट्य काय? तर 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यासाठी ते ओळखले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या रिलेटेड कोणताही प्रश्न पडू शकतो म्हणून मी स्पष्टीकरण घेतलेलं आहे तुमच्या परीक्षेला फायदा व्हावा यासाठी. तर चला पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे दुसरा. तर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण झाल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सुनेत्राताई अजित पवार झाल्या आहेत. कोण? तर सुनेत्रा अजित पवार. तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तर सुनेत्रा पवार या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत आणि त्यांनी 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून राज्याच्या इतिहासामध्ये हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. तर यापूर्वी अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली होती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टमध्ये माहिती. तर नाव सुनेत्रा अजित पवार, शपथविधी दिनांक 31 जानेवारी 2026 आणि पहिली महिला उपमुख्यमंत्री आहेत ह्या. तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री कोण झाल्या? तर सुनेत्राताई अजित पवार. यानंतर तिसरा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती झालेली असून त्यांनी 10 मार्च 2026 रोजी पदभार स्वीकारला आणि ते तेलंगणाचे माजी राज्यपाल देखील होते आणि त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. तर महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली आहे आणि त्यांनी CP राधाकृष्णन यांच्याकडून कार्यभार देखील स्वीकारला आहे. यानंतर चौथा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस, महाराष्ट्र पोलीस उदय दिन केव्हा साजरा केला जात असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस, महाराष्ट्र पोलीस उदय दिवस दरवर्षी 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तर 2 जानेवारी 1961 रोजी आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता. तेव्हापासून हा दिवस वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातोय. तर स्थापना दिवस लक्षात ठेवा, 2 जानेवारी 1961. महत्त्व, या दिवशी पोलीस दलाच्या शौर्याचा आणि सेवेचा गौरव केला जात असतो आणि बोधवाक्य काय आहे? तर सदर क्षणाय खलनिग्रहणाय. लक्षात ठेवा, म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणे. विद्यार्थी मित्रांनो, 2 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान रायझिंग डे सप्ताह साजरा केला जातो, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 रोजी विधानसभेमध्ये सादर केला. तर हे त्यांच्या कारकिर्दीतील दुसरे आणि मुख्यमंत्री म्हणून पहिलेच सादरीकरण होते, ज्यामुळे प्रामुख्याने पायाभूत सुविधा, शेती आणि डिजिटल महाराष्ट्रावर भर देण्यात आला आहे. तर या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? तर सादरकर्ता देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री व अर्थमंत्री. एकूण तरतूद, तर अंदाजे 7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प आहे हा.
तर विद्यार्थ्यांना मुख्य भर तर पायाभूत सुविधा, शेती विकास, रोजगार निर्मिती, डिजिटल महाराष्ट्र आणि महिला युवा कल्याण योजना. आणि महत्त्वाच्या घोषणा तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी 2 लाखांपर्यंत आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देखील. यानंतर 6वा प्रश्न, 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 131 व्यक्तींना देण्यात आले आहेत. तर 2026 मध्ये एकूण 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत आणि या सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे, असे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB ने जाहीर केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट नोट लक्षात ठेवा. 2026च्या पद्म पुरस्कारांची ठळक वैशिष्ट्ये: एकूण पुरस्कार 131 आहेत, पद्मविभूषण 5 आहेत सर्वोच्च आणि पद्मभूषण 13, पद्मश्री एकूण 113 आहेत. तर महिला पुरस्कार विजेता यामध्ये आहेत एकूण 19, मरणोत्तर पुरस्कार आहेत यामध्ये एकूण 16 आणि आपल्या महाराष्ट्रातील विजेते 15 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत आणि हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित केले जातात व मार्च-एप्रिल मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जात असतात. यानंतर 7वा प्रश्न, पोलीस दलातील सर्वोच्च पद रँक कोणते पद आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते आहे पोलीस महासंचालक हे पद म्हणजेच DGP हे पद. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील आणि आपल्या महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे आहे म्हणजेच DGP आहे. तर DGP हे संपूर्ण राज्य पोलीस दलाचे प्रमुख असतात आणि थेट राज्य सरकारला आव्हान देत असतात. तर पोलीस दलातील सर्वोच्च पदे आपण पाहून घेऊयात IPSचे. तर सर्वोच्च रँक पोलीस महासंचालक DGP, दुसरं सर्वोच्च रँक अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि तिसरा सर्वोच्च रँक विशेष पोलीस महानिरीक्षक आहे आणि हे सर्व उच्च अधिकारी IPS केडरचे असतात. तर DGP बद्दल महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर हे राज्याच्या पोलीस दलाच्या सर्वोच्च धोरण पर्यवेक्षक आणि समन्वयासाठी जबाबदार असतात आणि हे आपल्या राज्याच्या मुख्य सचिवांना किंवा थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान देत असतात. तर विद्यार्थ्यांनो, DGP आणि समकक्ष पदावरील अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुमारे 2,05,000 ते 2,25,000 पर्यंत पगार मिळत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 8वा प्रश्न, T20 पुरुष विश्वचषक 2026 चा विजेता संघ कोणता संघ आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपला भारत देश. कोणता? तर आपला भारत. तर विद्यार्थी मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 चा विजेता संघ आपला भारत देश ठरला आहे. तर रविवारी 8 मार्च 2026 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. तर महत्त्वाचे तपशील पाहून घेऊयात. विजेता संघ आपला भारत आहे. तर हे तिसरे विजेतेपद होते. पहिले विजेतेपद 2007 मध्ये, दुसरे 2024, तिसरे 2026 मध्ये म्हणजेच या वर्षी. तर उपविजेता संघ न्यूझीलंड आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर आपल्या भारताचे नेतृत्व केले आहे. कोणी? तर सूर्यकुमार यादव यांनी. तर मालिकावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट संजू सॅमसन. आणि विद्यार्थी मित्रांनो, अंतिम सामन्याचा संक्षिप्त धावफलक. तर आपल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 रन 5 विकेट धावा केल्या. तर प्रत्युत्तरामध्ये न्यूझीलंडचा संघ 159 धावांवर बाद झाला. तर या विजयामुळे भारत सलग 2 T20 विश्वचषक जिंकणारा आणि घरच्या मैदानावर हे विजेतेपद मिळवणारा पहिला संघ देखील ठरला आहे. यानंतर 9वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पूर्वीचा अहमदनगर जिल्हा म्हणजे सध्याचा आहे अहिल्यानगर जिल्हा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 17,047 ते 17,412 चौरस किलोमीटर इतके असून तो राज्याच्या एकूण क्षेत्रांपैकी सुमारे क्षेत्र व्यापतो. तर महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर, क्षेत्रफळ अंदाजे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, वैशिष्ट्य तर हा जिल्हा सहकारी चळवळीचे जन्मस्थान मानला जातो.
यानंतर या क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील प्रमुख 5 मोठे जिल्हे देखील आपण पाहून घेऊयात. 1 नंबरला आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, 2 नंबरला पुणे आणि 3 नंबरला नाशिक, 4 नंबरला सोलापूर आणि 5व्या नंबरला आहे गडचिरोली हा. यानंतर महत्त्वाची टीप देखील पहा, तर मुंबई शहर हा आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहे कळसुबाई हे शिखर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेल्या या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर इतकी आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याला आपल्या महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते आणि कळसुबाई शिखराविषयी महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. उंची आहे 1646 मीटर म्हणजे 5400 फूट आणि स्थान इगतपुरी नाशिक, भंडारदरा, अहिल्यानगर आणि विद्यार्थी मित्रांनो परिसरातील या बारेगाव आहे. लक्षात ठेवा. आणि याची वैशिष्ट्य, तर या शिखरावर कळसुबाई देवीचे छोटे मंदिर आहे आणि प्रसिद्धी, तर हे ठिकाण ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर साल्लेर मीटर, तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा सर्वांनी. तर विद्यार्थी मित्रांनो 11वा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती नदी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ती आहे गोदावरी नदी. कोणती? तर गोदावरी नदी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लांब नदी गोदावरी नदी आहे. तर हिला दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा म्हणूनही ओळखले जाते. तर गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि तिची महाराष्ट्रातील व आपल्या भारतातील एकूण लांबी साधारणपणे 1450 ते 1465 किलोमीटर अशी आहे. तर गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. उगम त्र्यंबकेश्वर नाशिकमधील लांबी आहे सुमारे 1465 किलोमीटर. वैशिष्ट्य, तर ही आपल्या भारतातील गंगेनंतरची दुसरी सर्वात मोठी नदी आहे आणि प्रवाह, तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या टायपिंग मिस्टेक मध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. जुने नाव देण्यात आलेले आहे जिल्ह्यांना. तर नाशिक, अहिल्यानगर आणि संभाजीनगर, यानंतर बीड, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यांमधून वाहून ती शेवटी बंगालच्या उपसागरामध्ये मिळते. यानंतर खोरे, तर गोदावरीचे खोरे हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील इतर प्रमुख नद्यांमध्ये कृष्णा, भीमा आणि तापी यांचा समावेश होतो. यानंतर 12वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंबोली सिंधुदुर्ग मध्ये. कोठे? तर आंबोली सिंधुदुर्ग. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सर्वाधिक पाऊस पडतो, जिथे सरासरी सेमी किंवा 7000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्यमान नोंदवला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम घाटातील आंबोली व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, नवजा आणि कोयना क्षेत्रातही अत्यंत मुसळधार पाऊस पडतो, ज्यांना आपल्या महाराष्ट्राची चोरापुंजी मानले जाते. तर सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली जिल्हा, सिंधुदुर्ग आणि इतर प्रमुख पावसाळी ठिकाणे महाबळेश्वर, नवजा, कोयना आणि कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र. आणि सर्वाधिक पावसाळी जिल्हा, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सर्वाधिक पावसाचे दिवस, तर गगन बावडा जिल्हा, कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ठिकाणे पश्चिम घाटामध्ये असल्यामुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना अडवतात आणि तेथे जोरदार पाऊस पडत असतो. यानंतर 13वा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शेकरू हा. कोणता? तर शेकरू. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा आहे आणि ही एक मोठी झाडावर राहणारी खारुताईची प्रजाती असून ती प्रामुख्याने पश्चिम घाटातील सदाहरित जंगलांमध्ये विशेषतः भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो शास्त्रीय दृष्ट्या हिला रतुफा इंडिका असेही म्हणतात.
यानंतर 14वा प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लॉर्ड कर्झन या कोणी? तर लॉर्ड कर्झन. तर विद्यार्थी मित्रांनो, बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली आहे. आणि या ऐतिहासिक घटनेशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण. तर घोषणा व अंमलबजावणी, बंगालच्या फाळणीची घोषणा 19 जुलै 1905 रोजी करण्यात आली आणि ती 16 ऑक्टोबर 1905 पासून लागू झाली. आणि याचा उद्देश, तर ब्रिटिशांनी या फाळणीचे अधिकृत कारण प्रशासकीय सोय असे सांगितले होते, परंतु त्यांचा हा खरा उद्देश बंगालमधील वाढती राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे आणि हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडणे असा होता. तर विरोध, तर या फाळणीच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतामध्ये तीव्र संताप व्यक्त झाला व यातूनच वंगभंग चळवळ किंवा स्वदेशी चळवळ उभी राहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, फाळणी रद्द, तर अखेरीस भारतीयांच्या तीव्र विरोधामुळे 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंग याने ही फाळणी रद्द केली. यानंतर 15वा प्रश्न, 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मेरठ येथील लष्करी छावणीमधून. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 1857च्या उठावाची अधिकृत सुरुवात 10 मे 1857 रोजी मेरठ, उत्तर प्रदेश येथील लष्करी छावणीतून झाली. आणि या उठावाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर मेरठमधील बंड, तर 10 मे 1857 रोजी मेरठमधील भारतीय सैनिकांनी म्हणजे शिपायांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध उघडपणे बंड पुकारले आणि तेथून ते दिल्लीकडे कूच करू लागले. तर बराकपूरची घटना, तर मेरठ पूर्वी 29 मार्च 1857 रोजी बंगालमधील बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे यांनी चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास नकार देऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली होती आणि ही या मोठ्या उठावाची ठिणगी मानली जाते. तर याची व्याप्ती, तर मेरठहून निघालेल्या सैनिकांनी 11 मे रोजी दिल्ली गाठली व मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना आपल्या भारताचा सम्राट घोषित केले. त्यानंतर हा उठाव कानपूर, लखनौ, झाशी आणि बिहार यांसारख्या उत्तर व मध्य भारतातील अनेक भागामध्ये पसरला. यानंतर 16वा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. तर त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यामध्ये या समाजाची स्थापना केली. आणि या संस्थेचा मुख्य उद्देश शोषित दलित आणि बहुजन समाजाला सामाजिक व मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणे आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणे असा होता. तर सत्यशोधक समाजाविषयी थोडक्यात माहिती. संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले, स्थापना तारीख 24 सप्टेंबर 1873 आणि स्थापना स्थळ पुणे, महाराष्ट्र. आणि पहिले अध्यक्ष व खजिनदार तर महात्मा ज्योतिराव फुले. आणि याचा उद्देश, तर जातीय भेदभावाला विरोध, स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि बहुजन समाजाची सामाजिक समानता. यानंतर 17वा प्रश्न, आपल्या भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लॉर्ड माउंटबॅटन होते. शेवटचे, सर्वांनी लक्षात ठेवा केव्हाचे, तर शेवटचे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते आणि त्यांनी ऑगस्ट 1947 ते जून 1948 पर्यंत स्वातंत्र्य भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहिले व त्यापूर्वी ते भारताचे शेवटचे व्हाईसरॉय देखील होते. तर महत्त्वाचे तपशील पाहूयात. तर शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी 1948 ते 1950 दरम्यान आणि ब्रिटिश राजवटीतील 1958 नंतर पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे होते. यानंतर 18वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 1 मे 1960 मध्ये करण्यात आली. तर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यानंतर बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिकांचे स्वातंत्र्य महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस साजरा केला जात असतो. तर शॉर्ट मध्ये माहिती, तर स्थापना तारीख 1 मे 1960, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि राज्याची निर्मिती, तर बॉम्बे राज्याचे विभाजन मराठी भाषिक महाराष्ट्रासाठी व गुजरात भाषिकांसाठी गुजरात असे आहे. आणि मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली त्यावेळेस. यानंतर 19वा प्रश्न,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. कोणाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना म्हणतात. तर ते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी देशाच्या राज्यघटनेची रचना व अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये मुख्य भूमिका देखील बजावली होती. तर महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांना संविधानाचे जनक आणि शिल्पकार म्हणून ओळखले जाते. आणि त्यांचे योगदान, तर त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय समाजातील समता आणि सामाजिक न्यायाला केंद्रस्थानी ठेवून संविधान तयार केले आहे. आणि संविधान दिवस, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले. तर या दिवसाच्या स्मृत्यर्थ 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून पाळला जात असतो. आणि त्यांच्या या अमूल्य योगदानामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. यानंतर 20वा प्रश्न, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 9 डिसेंबर 1946 मध्ये झाली. किंवा तर 9 डिसेंबर 1946 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे झाली आणि ही बैठक संसद भवनाच्या कॉन्स्टिट्यूशन हॉल म्हणजे आताचा सेंट्रल हॉल मध्ये पार पडली. तर महत्त्वाचे तपशील पाहून घेऊयात. तर अध्यक्ष, तर या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. आणि सहभाग, तर या बैठकीमध्ये 205 पेक्षा जास्त सदस्यांनी भाग घेतला होता आणि याचा उद्देश होता आपल्या भारतासाठी नवीन राज्यघटना तयार करणे. आणि या सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष निवडले गेले आणि त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले आहे? लक्षात ठेवा, म्हणजे संविधान दिवस केव्हा आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताचे संविधान स्वीकारण्यात आले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस देखील आहे. तर भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने अधिकृतपणे स्वीकारले आहे. आणि या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणजेच नॅशनल कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून साजरा केला जात असतो. आणि हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो. आणि महत्त्वाचे मुद्दे, तर संविधान स्वीकारले 26 नोव्हेंबर 1949, संविधान दिवस 26 नोव्हेंबर 2015 पासून साजरा करण्यात येतोय. सर्वांनी हे देखील लक्षात ठेवा. आणि सर्वांना गैरसमज होतो, तर विद्यार्थ्यांनो 2015 पासून संविधान दिवस साजरा करण्यात येतो. लक्षात ठेवा, सर्वांना असा गैरसमज होतो की 1949 रोजीपासून संविधान दिवस साजरा करण्यात येतोय. ठीक आहे. तर यानंतर संविधान लागू केव्हा झाले? तर 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन त्या दिवशी आपण साजरा करतो. आणि संविधान निर्मितीचा कालावधी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. हा देखील मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. आणि विद्यार्थ्यांनो, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. यानंतर 22वा प्रश्न, तर भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भाग 3 मध्ये आहेत. कोणत्या? तर भाग 3 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत. तर हे हक्क अनुच्छेद 12 ते 35 म्हणजेच आर्टिकल्स 12 ते 35 दरम्यान देण्यात आले आहेत, जे नागरिकांच्या समता, स्वातंत्र्य आणि हक्कांचे रक्षण करतात. तर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी पहा. तर भाग 3 आहे, कलम आहे 12 ते 35. आणि मुख्य हक्क, तर समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषण विरुद्ध हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा हक्क. आणि याला भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असेही म्हटले जाते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 23वा प्रश्न, तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उपराष्ट्रपती असतात. कोण? तर उपराष्ट्रपती. तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ते राज्यसभेचे सदस्य नसूनही उपराष्ट्रपती या नात्याने सभागृहाच्या कामकाजाचे अध्यक्षस्थान भूषवत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो,
भारतीय संविधानातील कलम 64 आणि 89 नुसार ही तरतूद करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा. तर पदसिद्ध अध्यक्ष तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती, सदस्यत्व ते राज्यसभेचे सदस्य नसतात, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि उपसभापती तर राज्यसभेचे सदस्य आपापसामध्ये एक सदस्यांची उपसभापती म्हणून निवड करत असतात. आणि त्यांचा कार्यकाळ तर उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो आणि त्या कालावधीमध्ये ते पद भूषवत असतात. जेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम पाहतात तेव्हा ते राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत नाहीत. ठीक आहे, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 24वा प्रश्न, तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ती आहे लिव्हर ही ग्रंथी म्हणजेच यकृत. तर विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत म्हणजेच लिव्हर ही आहे. आणि हे पोटाच्या वरच्या उजव्या भागामध्ये असते आणि प्रौढ व्यक्तींमध्ये त्यांचे वजन सुमारे 1.2 ते 1.5 किलोग्रॅम असे असते. तर यकृत हे शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव असून ते पित्तरस तयार करते, विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि पचनास मदत करणे अशी अनेक महत्त्वाची ते कार्य करत असते. तर यकृत विषयी काही महत्त्वाची माहिती. सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे आणि स्थान पोटाच्या उजव्या बाजूला बरगडीच्या खाली. आणि कार्य तर पित्तरस तयार करणे, पचन, विषारी पदार्थ बाहेर टाकणे आणि वजन सुमारे 1.35 ते 1.59 किलो वजन. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याचे महत्त्व, तर हे पित्त तयार करत असल्याने बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून कार्य करते आणि शरीरातील सर्वात मोठी अंतर्गत ग्रंथी मानली जाते. तर महत्त्वाची टीप देखील लक्षात ठेवा. तर जर सर्वात मोठी अंतर्स्रावी ग्रंथी विचारली तर त्यांचे उत्तर असणार थायरॉइड ग्रंथी. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 25वा आणि शेवटचा प्रश्न, तर प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अंतराचे. कशाचे? तर अंतराचे म्हणजेच डिस्टन्सचे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश वर्ष म्हणजेच लाईट इयर हे अंतराचे एकक आहे आणि हे खगोलशास्त्रामध्ये ताऱ्यांमधील किंवा अवकाशातील प्रचंड अंतर मोजण्यासाठी वापरले जात असतात. तर प्रकाश एका वर्षामध्ये निर्वात पोकळीतून जितके अंतर कापतो त्यास एक प्रकाश वर्ष म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जर मन लावून पाहिला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि या व्हिडिओचं 1000 लाईकचं टार्गेट देखील सर्वांनी लवकरात लवकर पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.